श्री सद्गुरू बाळूमामा यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त 6 ते 13 ऑगस्ट दरम्यान आदमापुरातील देवालयात अखंड हरिनाम महासप्ताहाचं आयोजन करण्यात आले। या सप्ताहाची सुरुवात 6 ऑगस्टला पहाटे 4 वाजता समाधी पूजनानं करण्यात आली। आजपासून 13 ऑगस्टपर्यंत विविध कीर्तनकारांची कीर्तनं होणार आहेत। 13 ऑगस्टला सकाळी 7 वाजता जगन्नाथ पाटील यांचं काल्याचं कीर्तन आणि त्यानंतर दिंडी सोहळा होणार आहे। महाप्रसादानं या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे। या सप्ताहाचं नियोजन श्री बाळूमामा देवालय ट्रस्टतर्फे करण्यात आलंय। सद्गुरू श्री बाळूमामा देवालय आदमापूर बाळूमामांचा 59वा पुण्यतिथी उत्सव सोहळा आरंभ होत आहे। तरी सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी याचा लाभ घ्यावा। तसेच महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे, त्याचा पण त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा। सद्गुरू बाळूमामांचा 59वा पुण्यतिथी उत्सव आजपासून सुरू होतोय। आताच विनापूजनानं त्याची सुरुवात झाली। त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, तसेच बाळूमामा विजय ग्रंथाचे वाचन, दुपारी नाटाचे भजन, संध्याकाळी प्रवचन, रात्री कीर्तन, असा हा नित्याचा 7 दिवस 6 कार्यक्रम होणार आहे। त्यासाठी भाविकांनी याचा लाभ घ्यावा हे देवस्थानतर्फे आवाहन करत आहे। सुरू असलेला हा हरिनाम सप्ताह दिवसेंदिवस मोठे स्वरूप प्राप्त करत आहे व आध्यात्मिकमध्ये एक क्रांती घडवत आहे। या निमित्तानं सकाळी 7 ते 11 वाचन, संध्याकाळी 6 वाजता प्रवचन व रात्री कीर्तन, तसेच दोन्ही वेळेला महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम मंदिर समितीमार्फत आयोजित केलेला आहे। सर्व प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आलेली आहे। तर या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा। या नियोजनासाठी अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, सरपंच विजयराव गुरव, सचिव रावसाहेब कोणकेरी, तसेच रामाप्पा मरेगुद्री, तमन्ना मसरेड्डी, शिवाजी मोरे, भिकाजी शिनगारे, अप्पासाहेब पुजारी, पुंडलिक होसमणी, बसवराज देसाई आदी प्रमुख कार्यकर्ते आणि विश्वस्त परिश्रम घेत आहेत।